ITIचा जो स्पेशल राऊंड आहे त्या स्पेशल राऊंडची मेरिट लागलेली आहे। मेरिट लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना SMS ही आलेले आहे। SMS आल्याच्या नंतर आता तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। मग आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या स्पेशल राऊंडच्या संपूर्ण जे टाइम टेबल आहे त्या टाइम टेबल विषयी आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। जसे की तुम्हाला माहितच आहे ITI मध्ये या वर्षीपासून एक स्पेशल राऊंड राबवला गेला आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला 5वी प्रवेश फेरी म्हटलं आहे। या 5व्या फेरीमध्ये एक सोलार टेक्निशियन आणि मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकल अशा प्रकारचे 2 ट्रेड या ठिकाणी वाढवण्यात आले आहेत। हे जे काही ट्रेड आहे ते काही संस्थांना या ठिकाणी लागू करण्यात आले होते। तर ज्या विद्यार्थ्यांनी या 2 ट्रेडसाठी अप्लाय केला होता म्हणजे या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिल केला होता, आता ऑप्शन फॉर्म फिल केल्याच्या नंतर कालच्या डेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्या विद्यार्थ्यांना SMS सुद्धा आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना SMS आलेले तर त्यांनी आता प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचा SMS आलेला आहे त्यांनी अलॉटमेंट लेटर सुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आहे। तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल। आता ज्या विद्यार्थ्यांनी या 2 ट्रेडसाठी अप्लाय केला होता, अप्लाय केल्याच्या नंतर त्यांचा नंबर लागला, पण जे असे विद्यार्थी आहेत त्यांचा नंबर ऑलरेडी अगोदरच्या ट्रेडला लागला होता तर त्यांना सुद्धा या ठिकाणी ऑप्शन फॉर्म हे भरता आले होते। 5वी प्रवेश फेरी आहे, या 5व्या प्रवेश फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरता येत होतं। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्यांनीही ऑप्शन फॉर्म भरलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला अशानेही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरले होते। जर समजून घ्या तुमचा ऑलरेडी एका ट्रेडला नंबर लागलेला आहे, तुम्ही ITI मध्ये जाऊन प्रवेशही घेतलेला आहे, आता या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरून इथेही तुमचा जर नंबर लागला असेल मग सर्वात प्रथम तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन अगोदर घेतलेला ऍडमिशन तुम्हाला कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन घेता येणार आहे। तर आता हा जो काही स्पेशल राऊंड होता त्या स्पेशल राऊंड मध्ये आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे। तर जाणून घेऊया टाइम टेबल नुसार नेमकं काय महत्वाचं आहे। तर तुमच्या स्क्रीनवर जसं तुम्ही पाहू शकता जी 5वी विशेष प्रवेश फेरी आहे त्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई तुम्हाला आज करायची आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या 5व्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी 14 ऑगस्ट 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये जाऊन हा प्रवेश हे निश्चित करायचा आहे। त्यानंतर उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावे लागेल। जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरले होते तर त्यापैकी या 2 ट्रेड पैकी कुठलाही जर ट्रेड लागला घेणं यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेले आहे। पण यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी जर बघितला आपण तर बघा सद्यस्थितीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित उमेदवारांना म्हणजे या अगोदर तुमचा नंबर लागलेला आहे, नंबर लागल्याच्या नंतर तुम्ही परत या ठिकाणी आता ऑप्शन फॉर्म भरले आणि इथेही तुमचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी या प्रवेश फेरीत जागा बहाल म्हणजे अलॉट जर झाली असेल, तुम्हाला ट्रेड जर लागला असेल तर त्यांना प्रथम प्रवेशित संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश रद्द करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्हाला जो अगोदर ट्रेड लागलेला आहे त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं तर ते ऍडमिशन तुम्हाला लगेच आजच तुम्हाला कॅन्सल करणं गरजेचं आहे। कॅन्सल केल्याच्या नंतर तुम्हाला जो नवीन ट्रेड लागलेली या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। तर नव्याने बहाल केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून तुम्हाला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे। अशा उमेदवारांनी नव्याने बहाल अलॉट केलेल्या संस्थेत प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा रिक्त समुपदेशन पुढील प्रवेशसाठी उपलब्ध करून देण्यात येईल। ज्या विद्यार्थ्यांचा 5व्या फेरीमध्ये नंबर लागला तर त्यांनी 14 ते 19 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। जे विद्यार्थी अगोदरच ऍडमिशन केले होते नव्याने ऑप्शन फॉर्म भरून या ठिकाणी त्यांना जर नंबर लागला असेल आणि तुमचा अगोदरचा जर का ट्रेड तुम्हाला करायची इच्छा नसेल तर तुम्ही तो अगोदर लागलेला ट्रेड कॅन्सल करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता। पण जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्मच भरलं नाही, अगोदर केलेला ऍडमिशन जर कॅन्सल करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही। फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला आणि त्यांचा नंबर लागला अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी परत ऍडमिशन मिळणार आहे। तर हे होतं 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान जे तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म भरून तुम्हाला जर नंबर लागला असेल तर तुम्हाला प्रवेश करायची तारीख। आता असे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अगोदर या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे किंवा आता लागलेले जर या ठिकाणी प्रवेश आहेत ते त्यामध्ये तुम्हाला करायचं नसेल तर या ठिकाणी जे एवढे काही जागे आहेत ते संपूर्ण जागे तुम्हाला स्पॉट राऊंड साठी
उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता स्पॉट राऊंड कधी आहे, कशा प्रकारचा होणार आहे याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल। वर्षीपासून आता 2 स्पॉट राऊंड या ठिकाणी होणार आहेत, केंद्रीय समुपदेशन फेरी आणि दुसरी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी। म्हणजे पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला जे काही ऑनलाईन प्रक्रियेने तुम्हाला जागा अलॉट करून देण्यात येणार आहे, त्यानंतरही या फेरीमध्ये जरी जागा शिल्लक राहिले तर तुम्हाला संस्थामध्ये जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष ऍडमिशन मिळणार आहे। अगोदर फक्त तुम्हाला जे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी राबवण्यात येत होती, आता यामध्ये एक केंद्रीय समुपदेशन फेरी म्हणून ऍड करण्यात आलेले। आता हे कशा पद्धतीने होणार आहे याचा डिटेल टाइम टेबल मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे। आता विद्यार्थी या ठिकाणी परत एक महत्त्वाचा मुद्दा कमेंट करत असतात की व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड होत नाही। तर मित्रांनो, मी नेहमी या ठिकाणी सांगत असतो की जी काय ITI ची प्रवेश प्रक्रिया आहे ती प्रवेश प्रक्रिया चालते का टाइम टेबल नुसार। जे तुम्हाला टाइम टेबल देण्यात आलेले त्या टाइम टेबलच्या मध्ये राहूनच तुम्ही या ठिकाणी काम करू शकता। तुम्ही टाइम टेबल गेल्याच्या नंतर जरी प्रवेश घ्यायला गेलं तर तुम्हाला ते प्रवेश मिळणार नाही। त्यानंतर टाइम टेबल नसताना जर तुम्ही एखादी गोष्ट जर करायचा विचार करत असाल तर या ठिकाणी होणार नाही। आता व्हॅकन्सी रिपोर्ट कधी डाउनलोड होणार आहे हे स्पॉट राऊंडच्या डेटमध्ये मी मेन्शन केलेलं आहे। त्या डेट मध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या ITI ला किती जागा शिल्लक आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या 5व्या फेरी आहे, 5व्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला तर त्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी 14 ऑगस्ट 2025 ते 19 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। मला असं वाटत असेल की मला नंबर लागला तरी मला ऍडमिशन घ्यायचं नाही, मला स्पॉट राऊंडला ट्राय करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचे नाही। कॉलेजला न गेल्यामुळे तुमचा ऑटोमॅटिक हा ऍडमिशन आहे जो कॅन्सल होणार आहे। म्हणून तुम्हाला जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला चेकिंग करून तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे। आता नंबर लागल्याच्या नंतर कोणकोणते डॉक्युमेंट हे तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला किती फीस लागणार आहे याचा हे डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे। एक नेहमी या ठिकाणी विद्यार्थी कमेंट करत असतात, तर त्या अशा कमेंट या ठिकाणी जर बघितलं, पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते पूर्ण न पाहता तुम्ही खाली कमेंट करत असतात। अशा कमेंटला मी या ठिकाणी रिप्लाय करत नाही। जे तुमच्याला प्रश्न पडलेले असते त्या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे, किंवा व्हिडिओ लिस्ट तुम्ही चेक करा, त्या व्हिडिओ लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे सोल्युशनवर मी व्हिडिओ प्रत्येक डेट नुसार तुम्हाला काय गरजेचं आहे याची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहतो। आता या 5व्या फेरीमध्ये जे जागे शिल्लक राहतील ते संपूर्ण जागे हे जे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी असेल किंवा केंद्रीय समुपदेशन फेरी असेल, त्या समुपदेशन फेरी म्हणजे त्या स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत। ITIच्या पहिल्या दिवशी तुम्हाला कोणते साहित्य लागणार आहेत, कोणकोणते फीस डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे याची संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले। जेवढे काही तुम्हाला या 2025 चे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवून या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे। ITI प्रवेश प्रक्रियेमधील जो स्पॉट राऊंड आहे तो स्पॉट राऊंड अजून या ठिकाणी झालेला नाही, अजून स्पॉट राऊंड या ठिकाणी शिल्लक आहे। जे नव्याने 2 ट्रेड या ठिकाणी चालू करण्यात आले होते त्या स्पेशल राऊंड या ठिकाणी राबवण्यात आला होता, त्याला म्हणलं आपण या ठिकाणी 5वी विशेष फेरी, आणि ती संपणार आहे 19 ऑगस्ट 2025। आता यानंतर तुमचा जो आहे तो स्पॉट राऊंड या ठिकाणी होणार आहे। डिटेल टाइम टेबल या ठिकाणी आपण चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ते पाहून तुम्हाला त्या टाइम टेबलला ऍक्टिव्ह राहायचं आहे किंवा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। मी ज्यावेळेसही ते लेटेस्ट अपडेट घेऊन येईल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ते मिळत राहतील। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।